सर, सोलापूर शहरामध्ये काही इसम जे ड्रग्ज विक्री करताना संशय पोलिसांना पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काय नेमकं प्रकरण कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली? बरोबर आहे. काल जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी गोपनीय माहितीवरून एका गाडीमध्ये अंमली पदार्थ येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी जेल रोड PI हे त्या गाडीचा मागोवा घेण्यासाठी रोडवर पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान गाडी विजापूर वेस्ट ते रूपभवानी मंदिराकडे जाताना दिसली. त्यांचा पाठलाग करता ते रूपभवानी मंदिराकडून तुळजापूरच्या दिशेने गेले. तुळजापूर रोडला लागतात जो टोलनाका आहे तिथे टोलनाक्याला आपल्याला पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या गाडीने परत युटर्न घेतला. मागे पोलीस गाडी पाठलाग करतच होती. युटर्न घेऊन रस्त्यातच ती गाडी अर्धवट सोडून त्यातले दोन्ही तरुण शेतातून पळून जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात पोलीस पथक तिथे पोहोचलं आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सदरील इसमांची नाव तौसिफ सय्यद आणि फुलारी हे दोन्ही आरोपी पुण्याचे राहणारे आहेत. एक हडपसर आणि एक पुणे सबर्ब मधलाच राहणार आहे. आणि या दोघांना ताब्यात घेऊन यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्यासोबत एकूण 47 ग्राम MD ड्रग्ज मिळालेला आहे. या दरम्यान या संदर्भात आपण जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला NDPS ऍक्ट अंतर्गत आणि पुढील तपास सुरू आहे.